जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचा एकेरी मार्ग अखेर तब्बल 20 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। 30 आणि 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे उड्डाण पुलाजवळील भराव खचल्याने हा महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात आला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कंत्राटदार कंपनीविरोधात तक्रार केली होती। त्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचं आश्वासन दिलं तरी कामाची गती संत राहिल्याने मार्ग सुरू होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागला। अखेर आता एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय, त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळालाय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात 30 व 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या रेल्वे उड्डाण पुलाचा भराव जो आहे हा खचला होता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खरं हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। आपण याच रेल्वे उड्डाण पुलावरती आहोत, ज्या ठिकाणी हा भराव जो आहे हा खचलेला होता। दरम्यान हा भराव घसल्यानंतर या ठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदारांनी या संपूर्ण ठिकाणी पाहणी करून संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात तीव्र रोष जो आहे तो व्यक्त केलेला होता। कारण एकच वर्षापूर्वी हा बायपास जो आहे हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, मात्र एकाच वर्षात रेल्वे उड्डाण पुलाजवळ या बायपासचा भराव खचल्याने व या महामार्गाला तडे गेल्याने या कामावर देखील प्रश्नचिन्ह जे आहे ते संबंधित नेत्यांनी उपस्थित केले होते आणि या संदर्भातच थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती व या तक्रारीनंतर नितीन गडकरी यांनी या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते। तसेच 15 ऑगस्ट रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असं आश्वासन देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले होते। मात्र या कामाला अत्यंत संत गतीने हे काम सुरू असून त्यामुळे अद्यापही या महामार्गाच्या या भराव जो खचला आहे याचे काम जे आहे हे सुरू आहे। मात्र 20 दिवसानंतर आता कुठेतरी या महामार्गाची एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने धुळ्याकडून भुसावळकडे जाणारा जो एकेरी मार्ग आहे हा वाहतुकीसाठी जो आहे तो आता खुला करण्यात आलेला आहे। पण दुसरीकडची भुसावळकडून धुळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती जळगाव शहरातून मात्र सुरू आहे। कारण अद्यापही या दुसऱ्या मार्गाचे काम जे आहे ते संत गतीने सुरू आहे, त्यामुळे अजूनही या कामाला 1 महिन्याचा कालावधी हा लागण्याची शक्यता आहे। संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात खरं तर या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा जो आहे तो पालकमंत्र्यांनी दिलेला होता। एकंदरीतच या संपूर्ण घटनेनंतर जे आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खरं आता या बायपासच्या उड्डाणपुलाचे काम जे आहे ते सुरू आहे। मात्र या बायपासवर असलेले सर्व पूल जे आहेत याची सखोल चौकशी करावी आणि त्याचं ऑडिट करून मगच हा महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करावा असे देखील निर्देश जे आहेत ते करता मंत्र्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत। त्यामुळे आता या महामार्गाचे बायपासचे काम कधी पूर्ण होणार याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।